रत्नागिरी सिंधुदुर्ग हा राज्यातला सर्वाधिक चर्चेतला लोकसभेचा मतदारसंघ। शिवसेनेच्या फुटीनंतर महायुतीमध्ये असलेल्या दिग्गजांमुळे ठाकरे गटासाठी इथला सामना सोपा नसणार आहे। महायुतीची उमेदवारी कुणाला मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। कल महाराष्ट्रामध्ये आज आढावा घेणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा। निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा। कोण होणार रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार? बदललेल्या समीकरणांमध्ये कोण मारणार बाजी? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपला कमळ फुलवायचं आहे। त्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्नही सुरू केले, तर शिंदे गटाने या मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाहीये। शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। महायुतीमधून कुणाच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यावर एक नजर टाकूया। केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिंदे गटाचे नेते आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुतीच इथे लढणार आहे आणि महायुतीच निवडून येणार। चिन्ह कोणतं असेल? महायुतीचं चिन्ह। मी अजून यासंबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही। माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन। अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही। किरण सामंत साहेब इच्छुक आहेत, कारण काय आहेत की ही सीट शिवसेनेची आहेत, त्याच्यामुळे ते इच्छुक आहेत आणि त्यांनी इच्छुक असण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे। त्याच्यामुळे उद्या जर राणेसाहेब कॅन्डिडेट नसतील तर आम्ही 100% किरण सामंत साहेबांसाठीच ही सीट मागणार ना। दावा करणं हा प्रत्येक मित्रपक्षाचा अधिकार आहे किंवा ती लोकशाहीतली प्रक्रिया आहे, पण वास्तव काय आहे, ग्राउंड झिरोचा रिपोर्ट काय आहे याचा सर्वे होऊन सर्व नेते एकत्र बसतात आणि ते सायंटिफिकल सगळे शास्त्रोक्त असणारे सगळे सर्वे असतात। 6 सीटच्या संदर्भात मी बोलतो। 6 सीटमधल्या किमान 2 सीट भाजपला मिळायला पाहिजे काय सांगतो। त्याच्यासाठी महायुतीतल्या किमान 2 सीट शिंदेला मिळाल्या पाहिजे, किमान एखाद दुसरी सीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, जे कोण असतील या सगळ्यांच्या मानाचं पान आलं पाहिजे, तर ती महायुती म्हणून घट्ट राहील। तर दुसरीकडे शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे, त्यामुळे विनायक राऊत यांच्या समोरही या निवडणुकीमध्ये मोठं आव्हान असणार आहे। तर आतापासूनच राणे आणि राऊतांमध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळालं। उतरून दे माझ्या मते। त्यांनी नारायण राणेंना लोकसभेमध्ये उतरवलं तर हरकत नाही, त्यांना येऊन दे, व्यवस्थित निवडणूक लढवून दे आणि किमान 2.5 लाखाच्या मतांनी पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल ह्या मानसिकतेमध्ये त्याने उतरावं। बाकी मला काय त्यांना सांगायचं नाही। राणे उभे राहणार नाही, त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही, ते निवडणुकी आधीच कच झालेले आहे। त्याला घाबरून मला मांजरा कुत्र्यानं मी घाबरत नाही, हे दे सांग त्याला। त्यामुळे किरण सामंत यांचं वलय आहे आणि महायुती म्हणून किरण सामंत यांचं नाव जर निश्चित झालं तर आपसुकच BJPचे सगळे, राष्ट्रवादीचे सगळे आणि शिवसेना शिंदेगड ह्या तिघांनी एकत्रित काम केलं तर विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्यात चांगली टक्कर होऊ शकते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प, रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग, आंबा आणि काजू फळ प्रक्रिया केंद्र, सागरी महामार्ग, परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी हे या मतदारसंघातले प्रमुख मुद्दे आहेत। 2014 आणि 2019 मध्ये विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय मिळवला, मात्र फुटलेली शिवसेना आणि महायुतीमध्ये असलेले दिग्गज नेते या सगळ्यातही विनायक राऊत हॅट्रिक करतात का की त्यांचा विजयरथ महायुती रोखते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल कलये, साम TV न्यूज, रत्नागिरी।